नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। याआधी व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शेडनेट हे बदलत्या हवामानामध्ये वाढत्या तापमानामध्ये उपयोगी ठरतं। त्यामुळे आपण 12ही महिने भाजीपाला, फुलं आणि रोपवाटिका लावू शकतो। उन्हाळ्याच्या सुरुवातीला तर हे शेडनेट उभारणं फार उपयोगी राहू शकतं आणि कृषी विभागाकडून शेडनेट हाऊससाठी अनुदानही दिलं जातं। कोणत्या योजनेअंतर्गत किती मिळतं हे अनुदान आणि हे शेडनेट हाऊस उभारताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पाहूयात शेडनेट हाऊससाठी कृषी विभाग अनुदान किती देतं ते। कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट हाऊससाठी शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळतं। या अनुदानाची क्षेत्र मर्यादा 4000 चौरस मीटर इतकी आहे। जवळपास 1 एकरसाठी 14 लाखांपर्यंतचं अनुदान शेतकऱ्यांना मिळतं। पण हे शेडनेट उभारताना कोणते निकष पाहिले जातात त्यांची माहिती घेऊयात। या व्हिडिओसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातील वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांनी मार्गदर्शन केलंय। शेतात काहीही उभारायचं तर त्यासाठी आपल्याला लागते ती जागा, म्हणजे माती तपासावी लागते। शेडनेटसाठीही तसंच शेडनेट हाऊससाठी एकसारखी सुपीक आणि पाण्याचा निचरा चांगली होणारी जमीन लागते। जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। चिकण मातीपेक्षा गाळाच्या मातीची जमीन जास्त योग्य ठरते। पण जर निचरा व्यवस्थित नसेल तर शेडनेट हाऊसच्या भोवती चर काढायचे। हे झालं मातीचं। पण शेडनेट हाऊस उभारताना त्याची दिशा पण योग्य असावी लागते। कोणत्या आकाराचा शेडनेट उभारायचा आहे त्यानुसार त्यांच्या वस्तू बांधणीचे घटक बदलतात। आता आपल्यासारख्या उष्ण प्रदेशात शेडनेट हाऊसची उत्तर दक्षिण दिशा सर्वोत्तम मानली जाते। या दिशेमुळे दिवसभर सूर्यप्रकाश समप्रमाणात सर्व पिकांवर पडतो आणि प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे होतं। पूर्व पश्चिम दिशा ही प्रामुख्याने थंड हवामानाच्या भागात उपयुक्त ठरते। गोलाकार छत असलेल्या शेडनेट हाऊसची लांबी उत्तर दक्षिण असावी, तर सपाट छतासाठी दिशा कोणतीही असली तरी चालते। यासोबत तुमच्या शेतातल्या वाऱ्याची दिशा सुद्धा लक्षात घ्यावी लागते आणि शेडनेटच्या जवळच पाणी वीज पुरवठा असावा लागतो, कारण पाणी पुरवठा, सिंचन पंप, वायुवीजन पंखे यांच्यासाठी वीज गरजेची असते आणि रस्ता जवळ असेल तर रोजची कामं सुद्धा सोपी होतात। हे झालं जमीन आणि दिशेचं। हे दोन्ही ठरवल्यावर शेडनेट हाऊसचं बांधकाम आणि त्याच्या नेटची निवड करावी लागते। शेडनेट हाऊस उभारताना आपल्याला ती जमीन समतोल म्हणजेच एकसारखी करून घ्यावी लागते। त्यासोबतच उभारण्यासाठी GI पाईप, मजबूत फाउंडेशन आणि दर्जेदार फिटिंग वापरावं लागतं। सर्व पाईप हे गॅल्व्हनाइज आयर्नचे असावेत। या पाईपची जाडी कमीत कमी 2 मिलीमीटर इतकी असावी। पाईप वेल्डिंगच्या ऐवजी नटबोल्टने जोडावेत आणि जेव्हा आपण ती नेट निवडतो ती पिकाच्या प्रकारानुसार निवडणं गरजेचं असतं। जसं फुलझाडं आणि रोपवाटिकेसाठी 35 ते 40%, भाजीपाला पिकासाठी 50% आणि पालेभाज्यांसाठी 75% शेडनेट वापरावी लागते। आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर UV स्टॅबिलाइज नेट वापरत असाल तर ती दीर्घकाळ टिकू शकते। शेडनेट हाऊस उभारताना त्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी साईड नेट योग्य उंचीपर्यंत ठेवायची। सपाट आणि स्थानिक प्रकारच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 3.25 मीटर इतकी असावी आणि गोलाकार प्रकाराच्या शेडनेटची उंची मध्यभागी कमीत कमी 4 मीटर असावी लागते। शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला तर पाणी आणि खतांची बचत होते। कीड नियंत्रणासाठी कीटक प्रतिबंधक नेट, डबल डोअर पद्धत आणि स्वच्छता राखणं आवश्यक आहे। आणि एकदा शेडनेट उभारलं की झालं सगळं असं होत नाही, तर आपल्याला शेडनेटची वेळोवेळी तपासणी करावी लागते। शेडनेटचे फाटलेले भाग लगेच दुरुस्त करून घ्यायचे। साधारण 3 ते 5 वर्षांनी आपल्याला शेडनेटची नेट बदलावी लागते। पाईप व फाउंडेशनला गंज लागतोय का, झीज होतीये का याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांची काळजी घ्यावी लागते। आणि पावसाळा आणि वादळी वाऱ्याच्या आधी विशेष काळजी घेतल्यास संरचनेचं आयुष्य वाढतं आणि उत्पादनात सातत्य राहतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते नवीन विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा। तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।